कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. इन्सुली कोंडवाडा येथे भीषण अपघात, कदंबा आणि कारची समोरासमोर धडक, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान. श्रीवर्धन तालुक्यात 4,60,00,000च्या रस्त्यावर प्रश्नचिन्ह, हाताने उखडतोय डांबराचा थर, ग्रामस्थांनी केला निकृष्ट दर्जाचा आरोप. सांडपाणी जॅकवेलमध्ये मिसळत असल्याचा आरोप, पाणी पुरवठा योजनेवर नागरिकांचे गंभीर प्रश्न, व्हायरल व्हिडिओनंतर वाद आणखी चिघळला. आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण दळणवळण अधिक सुलभ होणार, तापोळा केबल स्टे ब्रिज अंतिम टप्प्यात, दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कोंडवाडा येथे कदंबा बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पणजीहून बेळगावकडे जाणारी कदंबा बस इन्सुली कोंडवाडा येथील वळणावर आली असता समोरून येणाऱ्या बेळगाव येथील कारने बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला. सुदैवानं कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. बोर्ली पंचतन जवळील कोंढे पंचतन मार्गासाठी तब्बल 4,60,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा केला असताना रस्त्यावरील डांबराचा थर हाताने उखडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम करताना आवश्यक दर्जेदार खडी, मजबूत पाया आणि तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही. धूळ आणि माती न हटवता थेट डांबर टाकण्यात आल्याने रस्त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण असून संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांकडून जोर धरत आहे. आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दापोली नगरपंचायत हद्दीतून सोडले जाणारे सांडपाणी आणि घातक कचरा हरणे, पाचपंढरी, अडखळ, मौजे, दापोली, शिवाजीनगर आणि किरंबा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल परिसरात मिसळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मौजे दापोलीतील काही तरुण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून निवेदने, आंदोलने आणि उपोषण करत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पाणी पुरवठा योजनेची फुटलेली पाईपलाईन आणि पाण्याची होत असलेली नासाडी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद अधिक तीव्र झाला. या व्हिडिओनंतर संबंधित तरुण मौजे दापोली गावातील असल्याने त्या गावाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या हरणे आणि पाचपंढरी परिसरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना पाण्याची नासाडी आणि सांडपाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होती आहे. नमस्कार, मी आशिष बोड, राहणार मौजे दापोली. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या गावातील तरुण विहार भुवड याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो की दापोली नगरपंचायत हद्दीतून जो सांडपाणी आणि घातक कचरा सोडला जातो तो आपल्या मौजे दापोली गावातील नदीमार्फत बांतिवऱ्याच्या नदीला जाऊन मिळतो. आणि तेच बांतिवरे नदीचं पाणी जॅकवेल मार्फत हरणे, पाचपंढरी, शिवाजीनगर, किरांबा, मौजे दापोली या गावांना सोडलं जातं. आज मी त्याच नदीच्या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला दाखवतो त्या नदीची अवस्था बघा. त्या नदीच्या पाण्याला अक्षरशः फेस आलेला आहे. दापोली नगरपंचायत मार्फत जो सांडपाणी, घातक कचरा सोडलेला जातो तो या नदीमार्फत जाऊन बांतिवरे नदीला मिळतो. हा जो पाणी पुरवठा करणारी कमिटी आहे, जी की सुकाणू कमिटी, तर परवा जी व्हिडिओ पोस्ट झाली त्या व्हिडिओच्यामुळे ह्या सुकाणू कमिटीने मौजे दापोली गावचा पाणी पुरवठा बंद केला होता. त्याचं हे ऑफिशियल लेटर आहे
जे की आपल्या मोजे दापोली ग्रामपंचायतच्या प्रशासकाने गावाला पाठवलं होतं. हा जो सांडपाणी दापोली नगर पंचायत मार्फत जो सोडला जातोय त्याच्या विरोधात आम्ही तरुण मागील 4 वर्षापासून उपोषणाला बसतोय. आणि उपोषणाला बसताना आम्ही जी सुकाणू कमिटी आहे तिला वारंवार निवेदन देत आलोय की जेणेकरून आमच्या सोबत या, आमच्या सोबत उपोषणाला बसा. ह्या आपल्या गावच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. एवढं निवेदन देऊन सुद्धा ती सुकाणू कमिटी आमच्या सोबत कधी आलेली नाही. तर मला सुकाणू कमिटीला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जो मोजे दापोली गावचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे ते योग्य आहे का? आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे का? तर याचं उत्तर आम्हाला सुकाणू कमिटीने द्यावं हीच नम्र विनंती. लांजा शहरात महावितरणकडून होणाऱ्या वीज खंडित प्रकरणाचा थेट परिणाम आता पाणी पुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचा आरोप नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. याशिवाय मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उभारण्यात येणारे वीज खांब पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनवर बसवले जात असल्याने अनेकदा पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच पाणी पुरवठ्यावर होणारा परिणाम तातडीनं थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं कधी फेब्रुवारी बदली कधी होणार आहे? अजून 2 महिने ना. आता मी तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगत असतो पण आपल्या मायबाई देतो नाही भाषा वेगळ्या भाषेत पण सांगत असतं. तुम्ही 3 महिन्यानंतर होणार आहे ते तुम्ही आलेच नाही. तुम्ही उद्या राहणार आहे ते तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही तुमचे पण नंबर द्यायचे नाही. महाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असताना आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आलेल्या पावसामुळे महाडकरांना काहीसा दिलासा मिळाला असता तरी अचानक कोसळलेल्या सरींमुळे नागरिक आणि दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेकांना पावसापासून बचावासाठी दुकानांच्या आडोशाला उभे राहावं लागलं तर दुसरीकडे पावसामुळे शहरातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे महाड नगरपालिकेकडून नाले सफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचा दावा केला जात असताना अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली दिसून आली. गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांसह कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने साफसफाईच्या कामांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उन्हाच्या झळांमधून दिलासा देणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी शहरातील मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. रत्नागिरी शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आकाशात काळ्या ढगांची दाटी झाल्यानंतर अखेर ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या जोरदार सरींमुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषतः सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी आडोशाचा आधार घेतला तर काहींना भिजतच प्रवास करावा लागला. दरम्यान हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी केला. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या आगमनामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी आगामी 2 दिवस हवामानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसामुळे शेती कामांना वेग आला असून अनेक भागात नांगरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील पूर्ण केली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला या सरींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतात आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवसात पाऊस आणखी सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित शेती कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीत पूर्णपणे व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ह्या वर्षी तसं पाहिलं गेलं तर 5 मे पासून कोकणात आपल्या सिंधुदुर्गात जिकडे तिकडे हळूहळू पाऊस सुरू झालेलाच आहे. त्याचबरोबर मृग नक्षत्राचा जो आपण 8 तारीखला 8 जूनला त्या मृग नक्षत्रात देखील पाऊस
बऱ्यापैकी पडतो. पेरणीच्या साठी जी पावसाची गरज होती ती त्याने बऱ्याच ठिकाणी भागवलेली आहे. याचं कारण पेरणीसाठी जो ओलावा लागतो जमिनीत किंवा नांगरण्यासाठी ते पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य पाण्याची ज्यांना सोय नव्हती त्यांना भात पेरणी करणं आता सुलभ झालेलं आहे. दुसरी बोला तर कशी भविष्यात जर कदाचित हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडणार असं म्हणतात, तो जर त्यांचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांनी आतापासून आपल्या कोकणामध्ये नदी ओढे एकदा जून जुलैमध्ये पाऊस भरपूर पडला की नदी ओढे वाहायला सुरुवात होते. ते पाणी आपल्या शेतामध्ये कसं आणता येईल ह्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करायची ह्याची आतापासून योजना आखली पाहिजे. त्याचबरोबर कृषी खात्याने देखील त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आताची काय परिस्थिती आहे, तुम्ही भात पेरणी किंवा नांगरणीचं काय सांगा? आत्ताची परिस्थिती अगदी खूप चांगली आहे माझ्या मते. याचं कारण काही ठिकाणी आम्ही भात पेरलं, काही ठिकाणी आत्ता जो पाऊस पडला आहे ह्या ओलीवर लोक भात पेरणी करणार आहेत. त्याच्यामुळे आताची स्थिती अगदी शेतकऱ्यांना पूरक आहे. पावसामुळे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा खंड पडण्याची भीती वाटत नाही. माणगाव तालुक्यातील साले ग्रामपंचायत हद्दीतील कोशिंबळे गावातील ग्रामस्थांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे बंद झालेला दशक्रिया विधी घाटाकडे जाणारा रस्ता आता पुन्हा मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा भराव आणि रेलिंग उभारण्यात आल्याने ग्रामस्थांना धोकादायक पायवाटेने घाटावर जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय सहदेव बक्कम यांनी सातत्याने पाठपुरावा करत खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे हा विषय मांडला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेत कामाला सुरुवात केली आहे. दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक साहित्य दाखल झाले असून येत्या 2 ते 4 दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला हा सामाजिक प्रश्न अखेर मार्गी लागण्याची आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ कोशिंबळे दशपिंडीचा विधी हा जो या ठिकाणी पूर्वापार होत आहे, या ठिकाणी सरकारने शेड बांधलेली आहे. या ठिकाणी सुविधा चांगली आहे, परंतु नॅशनल हायवेचं काम झाल्यानंतर या ठिकाणी जाणं येण्यासाठी अतिशय अवघड वाट आणि उतार असल्यामुळे वृद्ध बायांना पुरुषांना अतिशय त्रासदायक होतं आहे. परंतु या सगळे गांभीर्य ओळखून याची दाद आमच्या ग्रामस्थांनी अदितीताई तटकरे मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे दाद मागितल्यानंतर तात्काळ त्यांनी दखल घेतली आणि आमच्या या हायवेला अप्रोच रस्ता JCB आणून तात्काळ चालू केलं आहे. आमच्या लोकांची अतिशय अडचणीची ही जी काय व्यथा होती त्याची नोंद घेऊन साहेबांनी तात्काळ काम चालू केल्याबद्दल आम्ही सारी मंडळी सारे ग्रामस्थ साहेबांना आम्ही धन्यवाद देतो. आणि आमच्या या विकासाच्या कामाला जी काही पाईप टाकायला लागेल, काही रस्ता काढायला तोही त्यांनी पूर्तता करावी अशी आम्ही विनंती करतो. आणि हे दिल्याबद्दल पुन्हा त्यांचे आम्ही आभार मानतो. जय हिंद. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ करणारा तापोळा येथील भव्य केबल स्टे ब्रिज आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सातारा जिल्ह्यातील तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सुमारे 148 कोटी 50 लाख रुपयांच्या प्रकल्पाचे काम मार्च 2023 सुरू झाले होते. पुलासह दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांची कामे देखील वेगाने सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार आहे. कोयना बॅकवॉटर, रघुवीर घाट आणि कांदाटी खोऱ्यातील पर्यटनाला या पुलामुळे मोठी चालना मिळणार असून परिसरातील 15 ते 16 गावांच्या विकासाला देखील गती मिळणार आहे. विशेष म्हणजे पूल सुरू होण्यापूर्वीच त्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये. मला आज आनंद आहे की मी आज या सातारा जिल्ह्यातल्या आज या कोयना बॅकवॉटरच्या केबल स्टड स्कायवॉ ब्रिजच्या याच्या ब्रिजवरती मी उभा आहे. आणि ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्रिज सातारा आणि रत्नागिरीला कनेक्ट होतो, जोडला जातो. आज ह्या ब्रिजमुळे माझा खेड तालुका पर्यटन दृष्ट्या पुढे जाणार आहे.
त्याच पद्धतीचे दळणवळण देखील या ब्रिजमुळे पूर्ण होणार आहे. आमचे भाजी व्यापारी असतील, आमचे इतर व्यापारी असतील, याच ब्रिजचा वापर करून आपला व्यवसाय ते पुढे नेऊ शकतात. खऱ्या अर्थानं या पलीकडच्या भागातली कोयना बॅकवॉटरच्या पलीकडे असलेली अकल्पे असेल, गाडवली असेल, दरे असेल, उचाट असेल, ही सगळी गावं विकासापासून वंचित होती किंवा पर्यटनापासून बाजूला होती. या ब्रिजमुळे इथे पर्यटन वाढेल, रोजगार वाढेल. तर या ब्रिजचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मला याचा आनंद आहे आणि म्हणून मी आज भेट द्यायला आलो. अतिशय उत्तम काम सुरू आहे आणि मला वाटतं 6-1 महिन्यामध्ये हा ब्रिज जनतेसाठी खुला होईल. आणि मला खास करून आनंद आहे की हा जो ब्रिजचा रस्ता आहे तो आमच्या रघुवीर घाटामार्गे खोपीत उतरणार आहे आणि आमच्या खेडकडे जाणार आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या खेडच्या विकासाची दारं यामुळे खुली होणार आहेत. माझ्या इथलं पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे मी आज भेट द्यायला आलो. अशाच पद्धतीचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांची दूरदृष्टी आहे आणि इथले भूमिपुत्र असलेले इथले गावकरी असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं देखील दूरदृष्टी आहे. त्यांच्यामुळेच हा आज ब्रिज होतोय. या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि असंच दूरदृष्टी आमच्या कोकणावरती ठेवा आणि कोकणाचं पर्यटन आणि रोजगार या ठिकाणी वाढवा अशा पद्धतीचं विनंती या दोघांनाही आहे. धन्यवाद. आता हा जो नवीन पूल आहे त्याचा आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण की इथे आम्ही पर्यटनाला महाबळेश्वरपर्यंत नेहमीच यायचो, पण त्याच्यापुढे पहिल्यांदाच आलो आणि इथून आम्हाला सगळे आता व्याघ्र प्रकल्प आहे तिथे आम्हाला जाता येईल, गोव्याला जाता येईल, कोकणात जाता येईल आणि खूप वेळ वाचणार आहे आमचा. ह्याच्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. आणि इथे आम्ही काल ते विज्ञान प्रकल्प पण बघितला, विज्ञान गड जे आहे ते. त्याच्यानंतर आम्ही आज पॅराग्लायडिंग पण केलं. हे पण नवीन सगळे सुरू झाले. गेल्या 6 महिन्याची डेव्हलपमेंट आहे असं आम्हाला कळतंय. तर आम्हाला इथे यायला नेहमीच अजून खूप आवडेल. तर ह्याचा नक्कीच या पुलाचा सगळ्यांना खूप फायदा होईल असं मलाही खूप वाटतं. इथला खेडमधला रघुवीर घाट, तिथले खेकडे हे आम्ही फक्त युट्यूबवरच पाहिले होते. तर आता ते आम्हाला प्रत्यक्षात बघण्यात येणार आहेत. तर हा पूल जो झाला आहे त्याच्यामुळे हे सगळं निसर्ग सौंदर्य वाढण्यात ह्या पुलांनीही भर घातली आहे. वेळेची बचत होईल, इथले एम्प्लॉयमेंट वाढेल आणि हे आता प्रत्यक्ष सगळ्यांनाही बघता येईल. त्यामुळे खूपच छान प्रकल्प तयार झालेला आहे. आम्हाला हे ऐकू आलं की हा जो नवीन पूल बांधणार आहे आणि ह्यांनी पुणे काय मुंबईवरनं डायरेक्ट म्हणजे कोकण इकडनं गोवा आणि खाली इतकं सरळ आणि मस्त रस्ता होणार आहे आणि मिनिमम 1 ते 1.5 तास वाचणार आहे. कारण रस्त्याचं काम बाकी आणि मुख्य म्हणजे आम्हाला असं वाटतं की या एरियामध्ये डेव्हलपमेंट आणि टुरिझमचा पोटेन्शियल म्हणजे हा खूपच छान होणार आहे. आणि आमचं असं मत आहे की इथे हे झाल्यावर आपल्या या भागाचं लोकांचं एम्प्लॉयमेंट आणि बाकीचं स्टेट ऑफ लिव्हिंग हा वर जाणारच आहे. इकॉनॉमीवर फायदा होणार आहे आणि वी आर व्हेरी हॅपी. कीप अप द गुड वर्क. प्रोजेक्टची कास्ट आहे 148.5 करोड आणि मे 2023ला सुरू झालेला आहे आणि प्रोजेक्ट कंप्लीट आम्ही दिवाळीपर्यंत कंप्लीट करून देणार आहे. सुपरस्ट्रक्चरचं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. फक्त P2ला जे स्काय गॅलरी आहे तिचं स्टेअरकेसचं काम चालू आहे. 91% काम झालेलं आहे, फक्त 9% काम बॅलन्स आहे. दिवाळीपर्यंत आम्ही वाहतुकीसाठी खुला एजन्सी TNT इन्फ्रा लिमिटेड पुणे. सिंधुदुर्ग आणि गोवा सीमा भागात मागील वर्षभरापासून वावरणारा ओमकार हत्ती पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आज या हत्तीने दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात प्रवेश केल्याने ग्रामस्थ आणि बागायतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. झोळंबे परिसरात केळीची बागायती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. ओमकार हत्ती मागील अनेक महिन्यांपासून दोडामार्ग, सावंतवाडी तालुका तसेच गोवा राज्यातील मोपा परिसरात मुक्तपणे संचार करतोय. वन विभागाकडून त्याला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. दरम्यान वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हत्ती दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. हत्तीच्या हालचालींवर वन विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी एकदिवसीय संपाला पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील प्रतिसाद दिला। या संपामुळे वाहन नोंदणी, परवाने आणि इतर प्रशासकीय कामांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे। मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल आरटीओ प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे तातडीची कामे करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य मालवाहतूकदार संघटनेनेही या संपाबाबत चिंता व्यक्त केली आहे। आरटीओशी संबंधित कामांवर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने या संपाचा परिणाम उद्योग आणि वाहतूक व्यवस्थेवर होऊ शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे। आता शासन आणि कर्मचारी संघटनांमधील चर्चेतून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संप जो आहे तर तसं बघायला गेलं तर हा संप सामान्य माणसासाठी दुःखदायक आहे, कारण की हा संप आम्ही आता आरटीओमध्येही आमची महाराष्ट्रभर आमची युनियन आहे आणि आमची संघटना आम्ही 25 वर्षापासून चालवतोय। तर बघा आता मधील पण एक पासिंगचा काम बंद केला होता, तर आमच्या सामान्य प्रशासनदादा आमदारही जे प्रश्न लोकांचा सॉल्व्ह करून तो एक प्रश्न म्हणजे लोकांचा सॉल्व्ह केला। कारण कारण की ते वारंवार काही ना काही समस्या चालूच आहे आरटीओला। तर आमचं असं म्हणणं आहे का याच्यामध्ये तुम्ही सामान्य माणसाला धरू नका, कारण की आता समजा प्रतिनिधी असले तरी शेवटी सरकारी कर्मचारी जर काम करत नसले तर आमचे प्रतिनिधी काम करू शकत नाही आणि त्याच्या सगळ्या सामान्य माणसाला जो त्रास होतो तो त्रास आमचा तर म्हणणं नाही झाला पाहिजे। कारण का आमची जेवढी लोक इथं प्रतिनिधी आहेत त्यांना कुठेही काम करायला भेटत नाही। लोकांची समस्या आमचे प्रतिनिधी बघतात पण ते सॉल्व्ह करू शकत नाही, जसे कर्मचारी त्यांना मदत करत नाही। तर असं वाटतोय का महाराष्ट्रभरात जर ते तुम्ही जे आव्हान केलं आहे का असं आंदोलन करून किंवा सामान्य माणसाला त्रास द्यायचा, तर सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे। कारण की जनगणामध्ये आता तुमचे कर्मचारी अजून अडकलेले आहेत, ते कामं करतात आणि त्यांचे काही 30% लोक आलेले आहेत आणि 30% लोकही असं जर आंदोलन केलं तर मग सामान्य माणसाही काय करायचं, त्याचा प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि लवकर याचा प्रश्नाचा सॉल्व्ह केला पाहिजे। कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे हे आपले परिवहन विभागाचे जे कर्मचारी आहेत, क्लरिकल लोक आहेत, तर त्यांचा संप आहे। त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या होत्या। त्यांच्याकडे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये पण त्यांनी संप केला होता। मग त्यांच्या काही चर्चा त्यावेळेस पण चर्चा सरकारसोबत झाली होती। त्यांच्या काही अंशतः मागण्या पूर्ण झाल्या असं कळलं होतं। काही मागण्या अजून मंजूर झाल्या नाही म्हणून त्यांनी आता 1 दिवसाचा लाक्षणिक संप आजच्या या 9 जूनला केलेला आहे। म्हणून आरटीओ पनवेलचे बहुतांश सगळे कर्मचारीच आजच्या दिवशी लाक्षणिक संपामध्ये सामील आहेत। यामुळे काही स्थानिक नागरिकांना काही त्रास होऊ शकतो का? नाही, पर्याय व्यवस्था म्हणून आपण जे आपले सगळे जे अधिकारी आहेत म्हणजे सहाय्यक मोटार निरीक्षक यांना क्लरिकलचे जेवढे ड्युटी आहेत ते असाइन केले आहेत आणि जे कोणी नागरिक ऑफिसमध्ये येतील त्यांचं कुठलंही काम थांबणार नाही याची दक्षता आपण आरटीओ पनवेलला आपण घेतलेली आहे। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी विकसित केलेल्या क्लायमेट मॉनिटरिंग डिव्हाइस या नाविन्यपूर्ण हवामान निरीक्षण यंत्राच्या डिझाईनला पेटंट प्राप्त झालाय। पर्यावरणीय घटकांचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यक सूचना देणारे हे उपकरण ग्रंथालय, संग्रहालय, अभिलेखागार, शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक किंवा कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे। या यंत्रामध्ये तापमान, आर्द्रता, हवेची गुणवत्ता, धूर आणि प्रकाशाची तीव्रता मोजणारे आधुनिक सेन्सर्स वापरण्याची संकल्पना आहे। तसेच IoT, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि RFID तंत्रज्ञानाचा समावेश असल्याने वापरकर्त्यांना रिअल टाइम माहिती मिळू शकणार आहे। विशेषतः दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून डॉक्टर राजेश राजम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।